आता संध्याकाळची वेळ आहे तरी पण खूप गरम होत आहे. मला प्रश्न पडलाय की उन्हाळ्यामध्ये लोक कसे प्रवास करत असतील बसमध्ये, यार कसे लोक जगतात तर आपल्या देशामध्ये. काय म्हणजे एकदम किड्यासारखे जगतात. कसे जगतात का किड्यासारखे. आणि आपण मरणार कसे किड्यासारखे. आणि सगळं कोणामुळे होतं हे, कारण कोणी लक्ष देत नाही. लक्ष देत देणार आपण बोललं की म्हणून बोलतोय मी पण बोला 2 शब्द. बरोबर आहे. काय पाहिजे, सुविधा पाहिजे ना. सुविधा पाहिजेत ना. फॅन पाहिजेच नाही हो का आंघोळ केल्यासाठी. बघा काकांना घाम आलाय. वय किती काका तुमचं? 62. आता 62 वयामध्ये काका असे प्रवास करतायत. त्यांना काय झालं तर कोण जबाबदारी घेणार. आता मी तरी तरुण आहे, मी ऍडजस्ट करू शकतो, पण वयस्कर लोकांनी काय करायचं. आणि हे झाले वयस्कर लोक, जे फिजिकली डिसेबल लोक आहेत ना, त्यांचं तर काय ह्या देशामध्ये खरंच नाही. ज्यांना दिसत नाही, ज्यांना अपंग आहेत, त्यांना तर एकदम म्हणजे खूप वाईट परिस्थिती असते त्यांची. तर आता हे बाबा बघा मागे, हे बघा हे बाबांना पण सीट आहे का, नाही आहे सीट, तसंच उभे राहिलेत. तर यार बसची कॅपॅसिटी तुम्ही वाढवत का नाही यार, वाढवा बसची कॅपॅसिटी. ही पण बस ना, मी 1 तास थांबलो स्टॉपवरती, मग मला मिळाली. PMPLच्या ॲपमध्ये चेक केलं मी की बस दाखवते का, तर अजिबात दाखवलं नाही. दुसरी गाडीच मला बसच दाखवते. माझी जिथली लोकेशन आहे तिथून 10 किलोमीटर लांबचं लोकेशन मला दाखवत होतं. शेवटी बस आली आणि ती पण असली सुविधा आहे.